आणि यानंतर आपण राज्यातील विविध जिल्ह्यातल्या घडामोडी आपण बघणार आहोत। 9 बातम्या त्या संदर्भात पाहूया। राज्यात कोरोनाचे 62 नवे रुग्ण, राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 456 वर। कोकण मध्य महाराष्ट्रात गारठा वाढणार, पूर्व विदर्भात काहीसं ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती। उत्तर महाराष्ट्रात तापमान 11 अंश सेल्सिअसवर। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीसाठीच्या 25000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा संपणार। 26 जानेवारीला सोडत होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच अधिकृत घोषणा। रत्नागिरीत ठाकरे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरेंवर गुन्हा दाखल। साळवींवर एसीबी कारवाई सुरू असताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप, ठाकरेंनी अजिंक्य मोरेंना फोन केल्याची माहिती। टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे, बारामती कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानाने विकसित केलं टोमॅटोचं पीक, शेतकऱ्यांना त्याचा दुहेरी फायदा होणार। नाशिक विभागात 96 मंडळांना दुष्काळाच्या झळा, 4 जिल्ह्यातील 2,64,00,000 नागरिकांना 148 टँकरद्वारे पाणी पुरवठा। रत्नागिरीत ट्रॅक्टरमध्ये जिलेटिनच्या 153 कांड्या आढळल्या, कोणताही घातपाताचा उद्देश नसल्याचं पोलीस तपासातून समोर, स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अहमदनगरमधील श्रीरामपूरला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी, श्रीरामपुरात या मागणीसाठी नागरिकांचा भव्य मोर्चा।